आझादी बचाव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सोलापूर शहरातील किडवाई चौक परिसरामध्ये उभा आहे। AIMIM पक्षाचे उमेदवार असलेले फारुख शाब्दी यांच्या प्रचारार्थ आज हैदराबादवरून आलेले बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांची 7 वाजता पानगल शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात जाहीर सभा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता पानगल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पूर्णपणे बॅरिकेड लावून हा रस्ता अवघ्या 5 मिनिटांपूर्वी पोलिसांनी बंद केलेला आहे। पाहू शकता, पोलीस वाहतूक शाखेचे असो किंवा इतर पोलीस असो, त्या ठिकाणी जे रस्त्यावरती वाहतुकीला अडथळा करणारी वाहनं आहेत, दुचाकी आहेत, 4 चाकी वाहन आहेत, ते काढून घेत आहेत। आणि MIMचं प्रचार कार्यालय सुद्धा याच ठिकाणी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात लोक आता या सभेला पाहण्यासाठी, असदुद्दीन ओवैसींना ऐकण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहावयास मिळत आहे। आणि या किडवाई चौकामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासाठी उभे असल्याचं पाहावयास मिळत आहे। त्या ठिकाणी MIMच्या कार्यालयासमोर आता हलग्यांचा निनाद सुद्धा सुरू आहे। लोकांची गर्दी वाढत आहे। कदाचित असदुद्दीन ओवैसी यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी आपण पाहू शकता की कशा पद्धतीने स्टुडंट सुद्धा येत आहेत। MIMचे हे विद्यार्थी आहेत। MIM ला जे मानणारा वर्ग आहे ते विद्यार्थी आपल्याला पाहावयास मिळत आहेत। लहान मुले आहेत, कदाचित त्यांना वोटिंगचा अधिकार अजून मिळालेला नसेल, परंतु असदुद्दीन ओवैसी यांना ऐकण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असल्याचं पाहावयास मिळत आहे। एक अंदाज लावला जात आहे की किमान 40 ते 50 हजार लोक या ठिकाणी जमण्याची शक्यता नाकारता येत नाही। संध्याकाळी 7 वाजता तुम्ही असदुद्दीन ओवैसीला आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील ऐकू शकता। तोपर्यंत पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर। Thank you.